यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. थंडीची लाट आणि मुख्यमंत्री पदाच्या चर्चेचा घाट. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. अख्खा महाराष्ट्र थंडीने गारठला असताना मुख्यमंत्री पदाबाबत मात्र गरमागरम चर्चा सुरू आहे. एबीव्हीपी मधून कोणी मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुढे करत आहे, तर कोणी विनोद तावडे यांचे. काही जण 100% देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे छाती ठोकपणे सांगत आहेत. आज आणि उद्या अमावस्या असल्यामुळे शुभ निर्णय घ्यायला नको म्हणून भाजपवाले देखील शनिवार रविवारची सुट्टी एन्जॉय करत आहेत. तोपर्यंत राज्यात फडणवीस, मोहोळ, तावडे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरून चर्चा घडत आहेत. महायुतीला दणदणीत यश मिळाल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा लवकरच शपथविधी होईल आणि आपल्याला मुंबईच बोलावणे येईल अशा अपेक्षेने महायुतीचे आमदार डोळे लावून बसले आहेत. मात्र अद्याप मुंबईचे बोलावणे आले नसल्यामुळे ते देखील मतदारसंघात हारतुरे घेत बसले आहेत. डोक्यावर बर्फ ठेवून कोणतीच माहिती बाहेर माध्यमांपर्यंत जाऊ द्यायची नाही याची दक्षता अमित शहा यांच्यापासून एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा घेत असल्यामुळे राज्यात माध्यमांमधून फक्त सूत्रांवर आधारित बातम्या सुरू आहेत. महाराष्ट्रात सध्या संशय कल्लोळ असून याचे कोडे बहुधा सोमवारी उघडेल हे नक्की. महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम. अहमदनगरला सर्वात कमी म्हणजे 8.3 अंश तापमान, तर सोलापूरचा पारा देखील 13 अंशांच्या खाली. महाराष्ट्रात वक्फ बोर्डाकडे आहे तब्बल 37,330 हेक्टर जमीन. वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी देण्याचा GR अखेर करण्यात आला रद्द. काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच काँग्रेस उमेदवार पराभूत झाल्याचा केला आरोप. गेल्या 70 वर्षांपासूनची परंपरा असलेला पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 18 ते 22 डिसेंबर दरम्यान होणार. कोण होणार मुख्यमंत्री? भाजपच्या आमदारांना देखील पडले कोडे, कोणाचाच अंदाज येईना. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क. उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या. बुकिंग करिता संपर्क 8007 700558. मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 9 डिसेंबर रोजी होणार सुनावणी. दुबईमध्ये आज 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार सामना. रविवारी सोलापुरातील 18 केंद्रांवर सकाळी 10 ते 12 या दरम्यान होणार MPSCची परीक्षा. 7,000 उमेदवार देणार परीक्षा. सोलापूर शहर उत्तरचे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांनी 2 मतदान केंद्रांवरील मशीनमधील मतांची फेरमतमोजणी करण्यासाठी भरले 94,000 रुपयांचे चलन. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांना सखी सचिव पुरस्कार जाहीर. 14 डिसेंबर रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात होणार पुरस्काराचे वितरण. सोलापूर रेल्वे कार्यालयाला राजभाषेचा मिळाला प्रथम पुरस्कार. राजभाषा शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन करण्यात आला गौरव. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात दर्शन मंडप आणि स्कायवॉक बांधण्यासाठी तसेच सल्लागार नेमणुकीसाठी PWDने काढले टेंडर. काश्मीर खोरे बर्फात गोठले, अनेक भागात बर्फवृष्टी आणि पारा 0च्या खाली.
ईशान्येकडील राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक बाबींचे प्रदर्शन करणाऱ्या अष्टलक्ष्मी महोत्सवाचे 6 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. महाराष्ट्रात सुमारे 53,96,000 हेक्टर इतके क्षेत्र आहे रब्बी पिकाखालील. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बीचे पीक वाढणार. शरद पवारांचा बाबा आढावांच्या आंदोलनाला पाठिंबा. म्हणाले, निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर झाला. डिसेंबरमध्ये आधार अपडेट, टॅक्स फायलिंग संदर्भातील कामं पूर्ण करावी लागणार. RBIच्या नव्या नियमांकडेही लक्ष. आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दुःखात असतो. महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला. रिपाई नेते सचिन खरात यांची राज्यपालांकडे मागणी. एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक. गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर. Kia Motors presenting new Seltos. 17 autonomous advanced feature, 15 standard safety features, Panoramic sunroof, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. भयंकर थंडीने नाशिक गारठलं. निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी. गोदावरी नदीवर धुक्याची चादर. एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम. शहांबरोबर झालेल्या बैठकीतही तोडगा नाही. महायुतीत मंत्रिपदाचा तिढा कायम. लाडक्या बहिणींना 1,500 अन अख्खी तिजोरी भावाकडे. महिला मुख्यमंत्री करण्याचा विचार न केल्याने सुषमा अंधारेंची भाजपवर टीका. वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा निर्णय अखेर रद्द. फडणवीस म्हणाले, प्रशासनाने परस्पर GR काढण्याचा प्रकार अयोग्य. नवीन सरकार येताच चौकशी करणार. GDPची नीचांकी घसरण. 2 वर्षातील सर्वात कमी, अवघा 5.4% इतका दर. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.